हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे बांगड्याचं कालवण. बांगडा म्हटलं तर अगदी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो आणि स्वस्त देखील आहे आणि बनवायला देखील खूप सोपी प्रोसेस आहे. काही अगदी जास्त मटेरियल देखील लागत नाही आणि असं काही अवघड देखील नाही आहे बनवायला. आणि हे कालवण आहे ना खूप खूप चविष्ट लागतं. तर चला पाहूयात आपण हे कालवण कसं बनवायचं ते. इथे मी एक मोठा बांगडा मार्केटमधूनच कट करून आणलेला आहे. तर तो मी आता इथे स्वच्छ धुवून घेणार आहे. 1-2-3 पाण्यातून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बांगडा. इथे आता मी 2 ते 3 पाण्यातून बांगडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता मी यामध्ये घालते 1 चमचा मीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे माशाला पूर्ण. आणि त्यानंतर आपल्याला हे मीठ लावल्यानंतर मासा हा 15 ते 20 मिनटं मिनिमम ठेवून द्यायचा आहे बाजूला. तर आता मी 15 ते 20 मिनटं ठेवून देते. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया. कालवणाच्या मसाल्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी ओलं खोबरं. त्यानंतर इथे मी 3 ते 4 बेडगी मिरची घेतलीत सुकी, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, 5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे इथे मी घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर आता इथे मी 1 चमचाभर चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एका वाटीमध्ये. तर आता हे सगळं मी ह्यामध्ये घालणार आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करायचे, असं जाडसर नाही राहिलं पाहिजे. तर आपण हे वाटून घेऊयात. हे पहा, आता आपल्याला कोणत्याही प्रकारची तेलाची फोडणी न देता हे कालवण बनवायचं आहे. ही पेस्ट आता मी डायरेक्ट कढईमध्ये ओतून घेते आणि मिक्सरचं भांडं देखील आपल्याला त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर आपल्याला कोणतीही तेलाची फोडणी वगैरे नाही द्यायची, डायरेक्टली आपल्याला कालवण हे करायचं आहे. एक दोन वेळा मिक्सरमध्ये पाणी घालून ते मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे, कारण भांड्याला मसाला चिकटलेला असतो. तर तो पूर्ण मसाला आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कालवण जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घेऊ शकता. पाणी घालून आता झालं आहे. आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे डायरेक्टली. यामध्ये तुम्हाला पाहिजे तर नंतर तुम्ही पाणी घालू शकता. आता मी इथे गॅस लावते आणि आपण हे गॅसवर ठेवून देऊयात. आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची ह्याला. एक 10 मिनिटांनी उकळी येईलच. 5 ते 10 मिनिटांनी उकळी आल्यानंतर बाकीचं आपण मटेरियल यामध्ये घालणार आहोत. तर आपण सुरुवातीला ह्याला चांगली उकळी आणून देऊयात. हे बघा, आता आपल्या कालवणाला मस्त उकळी आलेली आहे. तर आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला. आता मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये हा मासा घालणार आहे. मगाशी आपण याला मीठ लावून ठेवलं होतं, तर कालवणामध्ये घालण्या अगोदर आपण तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पुन्हा मिठाचं पाणी ते काढायचं आहे, पाण्यामध्ये पुन्हा दुसरा धुवायचा आहे आणि मग यामध्ये टाकायचं आहे कालवणामध्ये. तर आता मी हा मासा या कालवणामध्ये घातला आहे. आता पुन्हा आपण एक उकळी येऊ देऊया ह्याला. आता मी ह्यामध्ये त्रिफळा घालणार आहे. एक 5 ते 6 त्रिफळा ह्यामध्ये आपण घालायच्या आहेत. हलवून घ्यायचं व्यवस्थित. त्रिफळामुळे काय होतं, खूप छान चव देखील येते कालवणाला आणि आपल्याला पचायला देखील इझी जातं, जड नाही जात पचायला. तर आता झाकण ठेवून आपण पुन्हा एक उकळी येऊ द्यायची चांगली. आता हे झाकण आपण खोलून बघूयात. मस्त उकळी आली आहे. मासा एकदा पलटून घ्यायचा, दोन्ही बाजूने शिजला पाहिजे व्यवस्थित.
आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळी येऊन देऊयात. झाकण खोलून बघते मी आता. सुंदर वास येतोय आणि आपलं आता कालवण देखील रेडी आहे. यामध्ये मी एक हिरवी मिरची कट करून घातले मध्ये. तर आपण आता हे काढून घेऊयात. हे बघा, इथे आपलं बांगड्याचं कालवण तयार आहे. दिसायला तर खूप छानच दिसतंय, सुंदर दिसतंय आणि जितकं सुंदर दिसतंय तितकं ते चवीला देखील खूप सुंदर लागतं आणि खूप इझी आहे बनवायला. तुम्ही बघितलंच आहे, काही जास्त मटेरियल देखील लागत नाही आणि अगदी पटकन बनेल असं आहे. तर नक्की एकदा तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीने बांगड्याचं कालवण करून बघा. आवडलं असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.